नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना शेतकरी बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी राबवावी, चिन्मय गोतमारे यांचं प्रतिपादन। तर घरात भाडेकरू राहून चोरी करणाऱ्या सराईत बंटी बबली यांना वाळूज पोलीस स्टेशनकडून अटक, चोरीचा मुद्देमाल हस्तगत। आता बघूया सविस्तर बातम्या। जिल्ह्यामध्ये कृषी उत्पादन, दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी कृषी विभागासह सर्व विभागाच्या समन्वयातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजना प्रभावीपणे राबवावी, याचा प्रत्येक शेतकरी बांधवांना लाभ द्यावा, असे निर्देश केंद्रीय वित्त विभागाचे उपसचिव तथा प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचे जिल्ह्याचे केंद्रीय नोडल अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी दिले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना तसेच राज्याच्या विविध कृषी विभागाच्या योजनांविषयीचा आढावा चिन्मय गोतमारे यांनी घेतला। यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, कृषी विभागाचे उपसंचालक दीपक गवळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय विभागाच्या मधुरिमा जाधव, आत्माचे प्रकल्प संचालक अभयकुमार पडिले, कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक दीप्ती वाटेगावकर, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी मनीषा हराळ, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धनचे डॉक्टर रमण इंगळे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धनचे NS कदम, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांचे समृद्ध जाधव यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, विभाग प्रमुख या बैठकीस उपस्थित होते। शेतकरी बांधवांच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी कृषी आधारित उत्पादनावरती व्यवसायाची निवड करून कृषी उत्पादनासोबतच जोड व्यवसाय अंतर्गत असणाऱ्या लघु उद्योगांना देखील प्रोत्साहन देण्यासाठी कृषी संवर्धन, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, दुग्ध व्यवसाय व सहकारी संस्था या सर्व विभागाच्या समन्वयाने काम करावं। जिल्ह्यातील दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणावरती असल्याने दूध प्रक्रिया आणि जिल्ह्यातून उत्पादित होणाऱ्या दुधावरती प्रक्रिया स्थानिक पातळीवरच करा, विक्री होण्यासाठीची व्यवसाय उभारणीचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश चिन्मय गोतमारे यांनी दिले। जलसंवर्धनाच्या बाबतीत योग्य नियोजन करून शेतकऱ्यांमध्ये खरीप पिकापेक्षा रब्बी हंगामामध्ये पीक पद्धतीमध्ये वाढ व्हावी, यासाठीचं नियोजन कृषी विभागाने करावं व या संदर्भाचं मार्गदर्शन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावं। शेतीमध्ये विविध तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी वेळोवेळी जाणीव जागृती करण्यासाठीचा उपक्रम कृषी विभागाने हाती घ्यावा। कृषी उत्पादन आधारित असलेला लघु उद्योग हा मोठ्या प्रमाणात निर्यात क्षमता वाढवण्यासाठी कसा करता येईल, याबाबतची ही तयारी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं, असं गोतमारे यांनी सांगितलं। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या उत्पादनाची माहिती तसेच पीक पद्धती, शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या अधिकारी शेतकऱ्यांवरच्या बांधावरती आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा प्राधान्याने लाभ, त्याबरोबरच महिला बचत गटाच्या अंतर्गत कृषी आधारित उत्पादन प्रक्रिया उत्पादनावरती प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या कामाची माहिती, कृषी क्षेत्र, जलसंधारण, लोकसंख्या, पीक पद्धती, पर्जन्यमान व इतर कृषी आधारित उत्पादन आणि जिल्ह्याची माहिती प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अधिक प्रकाश देशमुख यांनी दिली। बैठकीत मान्यवरांचे आभार प्रदर्शन कृषी उपसंचालक दीपक गवळी यांनी केला। छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या वतीने शहरामध्ये नायलॉन मांजाचा वापर होऊ नये यासाठी ड्रोनद्वारे गस्त लावली जाणार आहे। ड्रोनद्वारे नायलॉन मांजा वापरू नये यासाठी स्पीकर लावून जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त रत्नाकर नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। मागील काही दिवसापासून शहर पोलिसांच्या मार्फतीने सन्मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नायलॉन मांजाचा वापर, त्याची विक्री आणि प्रतिबंध करण्यासाठी, जेणेकरून त्याच्याकडून नागरिकांना जी इजा होऊ शकते, हे सर्व प्रतिबंधित व्हावं याकरता आपण वेगवेगळ्या उपाययोजना करत आहोत। त्यामध्ये जनजागृतीच्या दृष्टीनं सर्व पोलीस स्टेशनला मीटिंग घेणे, नंतर कुरिअरवाल्यांची या सर्वांच्या मीटिंग सुद्धा आजपर्यंत घेण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर जे नायलॉन मांजाचे विक्रेते आहेत, पुरवठादार आहेत, यांच्यासोबत सुद्धा आजपर्यंत 10 केसेस करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आरोपी अटक करून तपास चालू आहे। त्यासोबतच ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर करून शहर पोलीस दलाकडे जे असलेले ड्रोन आहेत, त्या ड्रोनच्या माध्यमातून ड्रोन पेट्रोलिंग आम्ही करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि ते सुरू देखील करण्यात आलेलं आहे। यामध्ये साधारण शहर पोलिसांकडे असलेल्या 8 ड्रोनच्या माध्यमातून
त्यासोबत एक पायलट आणि एक मदतनीस असे कर्मचारी नेमून ज्या ठिकाणी पतंग उडवले जातात अशा सर्व ठिकाणी पेट्रोलिंग करण्यात येत आहे, जेणेकरून हे मॅक्झिमम पतंग कुठं उडवले जातात, त्यासोबत जे नायलॉन मांजा प्रोन एरिया आहेत किंवा जिथं शक्यता आहे अशा ठिकाणी पतंग ड्रोनचा वापर करून पेट्रोलिंग करण्यात येते, जेणेकरून जे फील्डवरचे पोलीस आहेत त्यांनाही काही आपण त्यातून इनपुट देऊ शकतो आणि अशा ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष चेकिंग करता येतील. ड्रोनच्या माध्यमातून आपण ऑडिओ सिस्टीम देखील ऑपरेट केलेली आहे. त्यातून आव्हानही करता येतं, जनजागृती करता येते आणि टेहाणी किंवा पाहणी सुद्धा करता येते. म्हणजे सर्वेलन्स आणि अवेअरनेस ह्या दोन्ही गोष्टी या माध्यमातून आपण करतो आहोत, जेणेकरून हा जो मांजाचा एकंदरीत जो विन्यास आहे त्याला आपण सर्व पातळीवर सर्व दृष्टीनं आपण प्रतिबंध करू शकू. या दृष्टीनं ही एक उपाययोजना हाती घेण्यात आलेली आहे आणि मागील 1 दिवसापासून आम्ही हे सर्व सुरू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून सायबर टीमच्या माध्यमातून आम्ही हे कोऑर्डिनेट करतोय आणि जेणेकरून याचा उद्देश हाच आहे की ज्या ठिकाणी नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवले जातात ते प्रतिबंध व्हावं, त्यासाठी पेट्रोलिंग राहावं आणि पोलिसांची निगराणी किंवा पेट्रोलिंग सिस्टीम, सर्व्हेलन्स सिस्टीम अधिक बळकट व्हावी या दृष्टीनं ड्रोनचा वापर आम्ही करत आहोत. घरात भाडेकरी म्हणून राहणारे मालकाच्या घरात चोरी करणाऱ्या सराईत बंटी आणि बबली यांना वाळूज पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याजवळून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करत गुन्हा उघडकीस आणला आहे. या आरोपी यांनी अशाच प्रकारे राज्यभरात चोऱ्या केल्या असल्याचं समोर आलंय. वाळूज गावातील राहणारे गणेश वडगावकर यांच्या घरात ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 मध्ये भाडेकरी म्हणून आलेले नवनीत मधुकर नाईक वय 45 वर्ष राहणार भांडूप पश्चिम व स्मिता नवनीत नाईक वय 41 वर्ष यांनी वडगावकर यांच्या घरातून एकूण 65,000 रुपये किमतीचे ऐवज, त्यामध्ये 50,000 रुपये रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असे चोरून नेले. याबाबत वाळूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे करत असताना यातील आरोपी अशा पद्धतीने गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार असून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या. त्याबाबत विविध पोलीस स्टेशन येथे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त होती. त्यानुसार वाळूज पोलीस स्टेशनने त्यांचा शोध घेत होते. तसेच नमूद आरोपी त्यांच्या तळोजा व कल्याण कारागृहातून ताब्यात घेतला. वाळूज पोलिसांनी त्याच्या नमूद गुन्ह्यात अटक करून कसोशीने तपास करून त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेले 3 ग्रॅम वजनाची सोन्याची बाळी, चांदीचे तोडे, चांदीचे वाडे व चांदीची चेन असा एकूण 40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाळूज पोलीस अधिक तपास करत आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 पंकज अतुलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त छावणी विभाग डॉक्टर भागीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे, रमेश राठोड, संदीप वाघ, विजय पिंपळे, सुधाकर पाटील, नितीन धुळे, श्रीकांत सपकाळ, बजरंग धाडगे यांनी केली. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांच्या प्रोत्साहन व सक्षमीकरणासाठी दिव्यांग कर्मचारी सन्मान योजना व कार्यशाळा महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई जिल्हा शाखा छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने कैलाश शिल्प सभागृह हडको येथे उत्साहात पार पडली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कमलाकर मुदखेडकर यांच्या कार्यालयाचे प्रतिनिधी डॉक्टर डोंगरे उपस्थित होते. उद्घाटन राज्याध्यक्ष साईनाथ पवार यांच्या हस्ते झालं. कार्यक्रमादरम्यान आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग कार्यक्रम अधिकारी तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला. यात उच्च रक्तदाब, मधुमेह, मौखिक तपासणी, कर्करोग तपासणी तसेच लॅब मार्फत रक्त तपासण्या करण्यात आल्या. याशिवाय तंबाखू विरोधी समुपदेशन व मानसिक आरोग्य समुपदेशनही देण्यात आलं. एकूण 79 दिव्यांग व लाभार्थ्यांनी या सेवांचा लाभ घेतला. तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत शिबिर घेऊन 57 लाभार्थ्यांची आयुष्यमान ई कार्ड तयार करण्यात आली. दिव्यांगांना विविध शासकीय योजना, प्रवास सवलती, आरोग्य सुरक्षा आणि अन्य सुविधांचा लाभ मिळण्यासाठी दिव्यांगगत प्रमाणपत्र आणि ओळखपत्र अत्यावश्यक असल्याची माहिती कार्यक्रमात देण्यात आली व दिव्यांग कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी आरोग्य संवर्धन योजनांचा योग्य लाभ घेणे तसेच स्वतःमधील सुप्त गुण ओळखून त्यांचा विकास करण्याबाबत मार्गदर्शन केलं. जिल्हा रुग्णालय व निवडक शासकीय दवाखाने अशा ठिकाणी या सेवा उपलब्ध आहेत. जवळच्या आशा सेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका किंवा 104 हेल्पलाईनवरती मदत मिळणार आहे. कार्यक्रमास दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन दिव्यांग नागरिकांसाठी सर्व सेवा पारदर्शक, सुलभ व परिणामकारक पद्धतीने उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा.
तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. नमस्कार. पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर व आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे करून सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की शासनाच्या आदेश व माननीय न्यायालयाने पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे. जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करील, तसेच खरेदी व विक्री करेल, स्वतःजवळ बाळगेल, वाहतूक करेल, अशा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणीही नागरिक नमूद सूचनांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास पोलीस मदत क्रमांक 112, पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 024 0224 0500 अथवा स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. लहान मुले हे पतंग उडताना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही याकडे पालकांनी लक्ष द्यावे. धन्यवाद. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेजचे आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं, इथे नागरिकांनी इथे याला मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. नाव आपण जे पाहत आहे, आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचं पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. एअरपोर्ट पोहोचलात? हो अंजली, एअरपोर्टवर माझी बॅग चोरीला गेली. बोर्डिंग पास, क्रेडिट कार्ड, पैसे सगळं काही गेलं. ओ नो, आता? आता तू लवकर $2000 ट्रान्सफर कर. मी दुसरे तिकीट काढून इंडिया येईन तर परत करून टाकीन. पण बेबी, इतक्या पैशात तर मी फ्लाईट पकडून तुझ्याकडे कॅनडाला जाऊ शकते. बेब, स्टॉप किडिंग. मी इथे अडकलोय. हो, पण मी नाही अडकणार. लव्हचा लॉलीपॉप दाखवून कोणी पैसे मागेल तर इमोशनल नाही, सायबर स्मार्ट बना. फसव्या प्रोफाईलची तक्रार इथे करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल
असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमीमुळे. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. संजय गायकवाड यांनी जास्त बोलू नये. जर ते जास्त बोलले तर त्यांना ते घातक राहील, असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी गायकवाड यांना दिलाय. तर सामाजिक न्याय विभागात काय गोंधळ चाललाय हे त्यांना समजत नाही का, अशा शब्दात मंत्री शिरसाट यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधलाय. नाही, संजय गायकवाड हे शिवसेनेकडनं उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले आमदार होते. नंतर त्यांनी गद्दारी केली आणि आता परत त्या ठिकाणी दुर्दैवाने परत निवडून आले. तर त्यांना असं वाटतं की आम्ही ते मिंदे गटात गेल्यामुळे त्या ठिकाणी निवडून आलो तर उद्धव साहेबांच्या वरती काही बोलायचं. मी त्या संजय गायकवाडांना सांगतो की आता तू जास्त बोलू नकोस बाबा. आता जास्त बोलला तर त्या ठिकाणी हे तुला घातक राहील आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी जास्त बोलू नये. आणि समोरचे व्यक्ती किती मोठे आहेत त्यांचा मान मर्यादा ठेवली पाहिजे. तुझी लेवल काय आहे? तुझी लेवल आमच्या लेवलची पण नाही आहे, पण तर उद्धव साहेबांच्या बाबतीत तर नाहीच नाही, म्हणून तू बोलू नको असं त्या ठिकाणी मी इथून त्याला समज देतो किंवा मी त्याला सल्ला देतो. सर, लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर सामाजिक न्याय विभागाचा निधी वापरला जातोय. त्यावर संजय शिरसाट असं म्हटले की दर महिन्याला 410 कोटीचा निधी लाडकी बहिणीसाठी दिला जातो. तर संजय गायकवाड असं म्हटले की सध्या सरकार लाडक्या बहिणीमुळे अडचणीत आले नाही, त्यामुळे निधीची कमतरता सगळ्याच सत्ताधारी आमदारांना असते. नाही, म्हणजे यांनी जी घोषणा केली होती मागच्या निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणीचा, आणि त्याचा त्यांनी म्हणजे फायदा घेतला. आम्ही त्याला काय फायदा म्हणू, तोही घेतला, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी आता त्यांना ती निभवणं खूप कठीण झालेलं आहे. आणि म्हणून ते आता इकडचं बजेट कमी करा, तिकडचं समाज कल्याण मंत्री आमचे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, त्यांना त्या ठिकाणी काहीच वाटत नाही का? आज समाज कल्याण खात्यामध्ये किती गोंधळ चालला. तिथे मुलांना त्या ठिकाणी काही जेवायला मिळत नाही, काहीतरी होतं. आणि इतकं असताना तुम्ही तिथे तुमचं फंड्स कशाला तिकडे जाऊ देता? सरकारने काही वेगळा फंड निर्माण करावं ना. मग कशाला घोषणा केली, कशाला राज्यात बसले घेऊन? त्या फक्त लाडक्या बहिणीमुळे त्या घेऊन बसले, तर मग तुम्ही करा काहीतरी. तुम्ही जर काही करत नसाल तर मग तुम्ही फक्त इकडचं बजेट तिकडं घालणार नाही, तिकडच्या लोकांना तो एक नुकसानच होईल ना ते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नागसेरवन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज समोरील बेटातील चौकास सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर चौक नामांतरित करावं व तेथे त्यांच्या पुतळ्याची स्थापना करावी, असा नगरसेवक पंकज भारसाखळे यांचा प्रस्ताव महापालिकेत एकमुखाने मंजूर केलाय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतामूलक व प्रगत विचारांचा वारसा पुढे नेणारे त्यांचे सुपुत्र सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नागसेरवन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज समोरील बेटातील चौकास सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर चौक नामांतरित करावं व तेथे त्यांच्या पुतळ्याची स्थापना करणं हा प्रस्ताव नगरसेवक पंकज भारसाखळे यांनी महापालिकेसमोर विधिवत मांडला होता. सदर प्रस्ताव महानगरपालिकेत एकमुखाने मंजूर करण्यात आला. भैयासाहेबांच्या जयंतीनिमित्त या नामांतरित चौकात उपस्थित राहून अभिवादन करण्याची संधी मिळाल्याबद्दल पंकज भारसाखळे यांनी मनपूर्वक समाधान आणि कर्तृत्व गौरव व्यक्त केला. त्यांनी नमूद केलं की सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने केलेले ही पुढाकार ऐतिहासिक असून त्यात योगदान देण्याचं भाग्य लाभलं ही अभिमानाची बाब आहे. तसेच भैयासाहेबांच्या प्रेरणेने समाजहिताच्या कार्यात सातत्य ठेवण्याचा संकल्प त्यांनी या प्रसंगी पुन्हा एकदा दृढ केला. कार्यक्रमास रिपब्लिकन सेनेचे प्राचार्य सुनील वाकेकर, डॉक्टर सुशील सूर्यवंशी, सचिन निकम, सुरेश चव्हाण, काकासाहेब गायकवाड, मिलिंद मोकळे तसेच आंबेडकरी विचारधारेच्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आणि त्यांच्या सर्व जे रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी ह्या विषयासाठी पुढाकार घेत आहेत, त्यासाठी फार चांगलं कार्य ते करत आहेत की नेहमीच त्यांच्या पाठीशी आहे. बजेटची जी काही अडचण आतापर्यंत होती ती बजेटमध्ये जरी अडचण असेल तर आपण लोकसहभागातून का न होऊ या ठिकाणी आपण पुन्हा या ठिकाणी उभारू आणि येणारा जयंती आहे त्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण पुतळ्याला अभिवादन करू असं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. भैयासाहेबांचं कार्य फार मोठं आहे.
आपली बौद्ध महासभेची जेव्हा ह्या ठिकाणी परिषद होती त्यावेळेस नगरसेवक असताना मीराताई आंबेडकरांचं आशीर्वाद घेण्याचं आम्हाला भाग्य लागलं. त्यावेळेस मीराताईंनी त्यांचं मनातलं बोलून दाखवलं की माझी इच्छा आहे की माझ्या पतीची पुण्या देशामध्ये कुठं पुतळा नाही आहे, तर एक चांगला पुतळा जर इथं उभारला गेला तर मला आनंद होईल. त्यांच्याच मागणी आणि त्यांच्या विचाराचा आदेश म्हणून आम्ही महानगरपालिकेमध्ये हा ठराव मांडला की भैयासाहेबांचा इथे एक चांगला पुतळा बसवावा आणि ते ठराव मंजूर करून घेण्यात आला. खरं म्हणजे भैयासाहेबांचा पुतळा शहरामध्ये कुठेही उभारता आला असता, पण ह्याच चौकाला याच्यासाठी आपण भैयासाहेबांचा पुतळा उभारण्याचा ठराव घेतला. कारण की भैयासाहेब आपलं जे मिलिंद परिसर आहे किंवा पीएस सोसायटी त्याचे देखील ते विश्वस्त राहिलेले आहेत. त्याच त्यांचं ह्या जे परिसर आहे ह्या ठिकाणी बाबासाहेबांचं देखील स्पर्श झालेला आहे. तसंच भैयासाहेबांचा देखील ह्या परिसरात स्पर्श झालेला आहे. आपलं विद्यापीठ या ठिकाणी आहे, त्याचबरोबर लेणा देखील या ठिकाणी, म्हणून ह्या रस्त्याला आणि ह्या भागाला एक महत्त्व आहे. म्हणून ह्या चौकाला आम्ही सर्वमध्ये भैयासाहेबांचं चौक म्हणून आम्ही नाव देऊ शकतो याचा मला खरंच आनंद होत आहे. जे काही सहभाग आम्हाला लावेल नेहमीच नगरसेवक म्हणून माजी नगरसेवक म्हणून मी सचिन आणि त्यांच्या सर्व मित्रांनी असं या ठिकाणी गवई देतो. वापस एकदा भैयासाहेबांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर यांच्या वतीने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय आणि उडान या संस्थेच्या सहकार्याने आरोग्य व औद्योगिक सुरक्षा विषयक विशेष जागरूकता सत्राचं बुधवारी 10 डिसेंबर रोजी मराठवाडा ऑटो क्लस्टर वाळूज येथे आयोजित करण्यात आलं होतं. उद्योग क्षेत्रात सुरक्षित, आरोग्यदायी तसेच कायदेशीर अनुरूप कार्यसंस्कृती बळकट करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. सत्राच्या प्रमुख भागामध्ये औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे मुख्य संचालक प्रमोद विष्णू सुरसे यांनी व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यस्थिती संहिता 2020 मधील तरतुदीनुसार सविस्तर मार्गदर्शन केलं. सुधारित OSH कोड उद्योगांसाठी आधारित संचरित प्रतिबंधात्मक आणि डेटा व्यवस्थापक आधारित सुरक्षा चौकट निर्माण करणं त्यांचं त्यांनी स्पष्ट विश्लेषण केलं. कार्यस्थळावरील स्वच्छता, वायुजीवन, पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था, प्राथमिक उपचार सुविधा, कॅन्टीन, रेस्टरूम आणि क्रेच यासारख्या मूलभूत सोयी पुरवणं हे नियोक्त्यांचं कायदेशीर कर्तव्य असल्याचं नमूद केलं. कार्यक्रमाच्या शेवटी जिग्नेश पाटील, केंद्र संचालक, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांनी मंडळाच्या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात उडान संस्थेच्या संस्थापक व डायबिटॉलॉजिस्ट डॉक्टर अर्चना सारडा यांनी कामाच्या ठिकाणी मधुमेह समस्या या विषयावरती प्रबोधनपर सादरीकरण केलं. मधुमेह हा कार्यस्थळी उद्भवणाऱ्या अपघातांचा एक अदृश्य पण गंभीर धोका असतो असं त्यांनी सांगितलं. अनेक कामगारांना स्वतःला मधुमेह असल्याची कल्पना नसते, ज्यामुळे निर्णय क्षमता कमी होते, दृष्टी अस्पष्ट होते, थकवा, गोंधळ आणि प्रतिसाद वेळ मंदावणं यासारख्या समस्या निर्माण होतात आणि मशीन ऑपरेटर, ड्रायव्हर, क्रेन हँडलर, नाईट शिफ्ट कर्मचाऱ्यांसाठी हे अपघाताचं गंभीर कारण ठरू शकतं. त्यांनी नमूद केलं की दर 6 सेकंदाला देशात मधुमेहामुळे एक मृत्यू होतो आणि दर 15 सेकंदाला एखाद्या व्यक्तीचा हात किंवा पाय कापण्याची वेळ येते. ही परिस्थिती किती धोकादायक आहे याचं भेदक उदाहरण आहे. मधुमेह जागरूकता महिना नोव्हेंबर-डिसेंबरच्या निमित्ताने या सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाचं उद्घाटन CMIचे अध्यक्ष उत्सव मच्छर, मानद सचिव मिहीर सोंदलगेकर यांनी केलं. त्यांनी उद्योग सुरक्षा, कायदे आणि आरोग्य याचं महत्त्व सांगितलं. CS सोहम कोटक यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. रवींद्र मानवतकर यांनी आभार प्रदर्शन केलं. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौरभ अडगावकर, रंजना सिंग, आदित्य जावळेकर यांनी प्रयत्न केले. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, सुरक्षा अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने या सत्राला उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आणि महानगरपालिकेच्या वतीने नायलॉन मांजाच्या विरोधात मोहीम हाती घेण्यात आली असून जर कोणी पतंग उडवण्यासाठी घातक नायलॉन मांजाचा वापर करत असेल तर त्याच्यावरती महापालिकेच्या वतीने देखील कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी एडीएनच्या माध्यमातून दिलाय. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि तसेच छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमानाने जे शहरामध्ये नायलॉन मांजा आणि ज्या पारंपरिक सोडून त्यामध्ये ते धारदार शस्त्र झालेले आहेत आणि त्यामुळे भरपूर लोकांचा जीवही गमावलेला आहे. पक्षीचं तर खूप त्याला बोलणारे कोणी नसतं, परंतु शेवटी माणसाचं सुद्धा आता गळा कापले गेले, काही मुलांचा गंभीर आजारीपर्यंत झालेला आहे आणि हे गुन्ह्या स्वरूपाचे आहेत आणि याच्यामध्ये फौजदारी स्वरूपाचा गुन्हाही त्या ठिकाणी नोंद करणार आहे. वापर करणारा सुद्धा आणि विकणाऱ्यांचा तर ते खूप मोठा गुन्हा आहे. त्यामुळे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो
की या नायलॉन मांजापासून आपण दूर राहायला पाहिजे. आणि तुम्हाला माहिती असून सुद्धा जर तुम्ही नजर फिरवलं ते नक्कीच ते कधीतरी तो नायलॉन मांजा परत आपल्या गळ्यामध्ये अडकू शकतो. त्यामुळे मी नम्र आवाहन करतो, कुठेही आपल्याकडे आपल्या जवळपास असे नायलॉन मांजा वापरणारे लोक भेटलं असेल किंवा वापरताना दिसत असेल, तुम्ही नक्कीच पोलीस स्टेशनला आणि महानगरपालिकेच्या झोनल कार्यालयाला अवगत करा. संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना शेतकरी बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी राबवावी, चिन्मय कोतमारे यांचं प्रतिपादन. तर घरात भाडेकरू राहून चोरी करणाऱ्या सराईत बंटी बबली यांना वाळूज पोलीस स्टेशनकडून अटक, चोरीचा मुद्देमाल हस्तगत. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.